भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये कपात केल्यानंतर SBI कडून होम लोन ग्राहकांना गिफ्ट. व्याजदर घटल्यामुळे होणार मोठा फायदा. व्याजदर कपात 15 डिसेंबर 2025 पासून लागू होणार. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचं नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील. सर्व विद्यापीठांमध्ये लवकरच प्राध्यापक भरती होणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. तुळजाभवानी मंदिरातील जीर्ण झालेला अभिषेक हॉल पाडण्यास प्रारंभ. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली देवीचा मुख्य गाभारा वगळता बहुतांश भाग नव्यानं बांधण्यात येणार. गोंदिया रेल्वे स्टेशनवरती धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना नियंत्रण सुटल्यानं प्रवासी रेल्वे गाडी आणि फलाटाच्या गॅपमध्ये पडला. कर्तव्यावरती असलेल्या RPF जवानानं वाचवले प्राण. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित. अमित कुमार असं त्या देवदूत ठरलेल्या RPF जवानाचं नाव. जळगावच्या जामनेरमधील गारखेड इथं सिमेंट मिक्सर आणि रिक्षाचा अपघात. दोघांचा मृत्यू तर 6 ते 7 जण गंभीर जखमी. निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरनं उघडला असून त्यातून 824 क्युसेकनं गिरणा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. 3 दिवस सतत वाढ झालेल्या चांदीच्या भावात काल 4,300 रुपयांची घसरण झाली. चांदी प्रति तोळा 1,89,700 रुपयांवर तर सोनं 1,32,200 रुपयांवर. दिल्ली NCR मध्ये प्रदूषणाचा कहर सुरूच. AQI 450 वर पोहोचल्यानं CAQMचा मोठा निर्णय. शाळा आणि कार्यालयांचे नियम हे बदलले. अनेक निर्बंधही वाढवले. बंगळुरूमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन एकाची चोरी. गटाराचं झाकण चोरल्याची घटना. बंगळुरूच्या एका आलिशान भागातील ग्रॅमी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केस यांच्या बंगल्यासमोरील ही घटना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.